नवचैतन्य, उत्साह, जगदंबेचा जागर आणि नारी शक्तीचा सन्मान म्हणजे नवरात्रोत्सव. हिंदू धर्मातील नवरात्रीचे पवित्र 9 दिवस संपूर्ण देशात सोहळ्याप्रमाणे साजरे होतात. रास गरब्याच्या जल्लोषात आणि 9 रंगांच्या मुक्त उधळणीत महिलांचा साज पाहायला मिळतो. दुर्गा माते की जय म्हणत घरोघरी घटस्थापना होते आणि सार्वजनिक मंडळांमध्ये देवीच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठाही केली जाते. या 9 दिवसांमध्ये अनेक गोष्टी पाळल्या जातात, तर काही गोष्टी टाळल्या देखील जातात. या 9 दिवसांमध्ये महिला 9 दिवस 9 रंगांची वस्त्र परिधान करतात. त्यामुळे नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा त्या दिवसाच्या रंगांमध्ये अक्षरशः न्हाऊन निघतो. रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, ऑफिस सर्वत्र एकाच रंगाची वस्त्र परिधान केलेल्या महिला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. या बाबतीत पुरुष सुद्धा मागे राहिलेले नाहीयेत. ते सुद्धा या 9 दिवसांमध्ये 9 रंगांची वस्त्र परिधान करून महिलांना तोडीस तोड टक्कर देण्याचा प्रयत्न करतात. सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. परंतु नवरात्र सुरू होण्याच्या अगोदरच चर्चा सुरू होते ती फक्त 9 रंगांचीच. त्याचबरोबर एक अंधश्रद्धाही समाजात पसरली आहे. 9 दिवस 9 रंगांची वस्त्र परिधान केली नाहीत तर देवी कोपते. पण खरंच नवरात्री आणि 9 रंग यांचा काही संबंध आहे का? शास्त्रात याला मान्यता दिली आहे का? तर या सर्व प्रश्नांची उत्तरं एकच आहेत, ते म्हणजे नाही. कारण नवरात्री आणि रंग यांचा फारसा संबंध आढळून येत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदंबेचा जागर करण्यासाठी कोणतेही विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान केले नव्हते. देवीचा जागर करायला विशिष्ट रंगाचेच कपडे घातले पाहिजे असा उल्लेख कोणत्याही पुराणात किंवा कोणत्याही ग्रंथात सापडत नाही. त्यामुळे शक्य असेल तरच 9 दिवस 9 रंगांची वस्त्रे परिधान करा. देवी कोपेल या भीतीने बंधनात अडकू नका. त्याचबरोबर आपल्या सुपीक डोक्यात बसलेलं हे रंगांचं खूळ बाजूला सारून जमेल त्या पद्धतीने मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका.